नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडलीच्या पिठापासून सँडविच ढोकळा तिरंगी रंगाचा। तर इथं घेतलेलं आहे इडलीचं पीठ, हिरवी मिरची, आलं, मक्का घेतलेली आहे उकडवून, गाजर घेतलेले आहेत 3 किसून आणि हे घेतलं आहे पालक। चला आता आपण आपली रेसिपी सुरू करूया। इथं केला आहे आपण गॅस चालू, गॅसवर ठेवली आहे कढई गरम झाली की आपण हे धुतलेला पालक यामध्ये घालून घेणार आहोत आणि पालक वाफेने आणि त्या धुतलेल्या पाण्याने नरम करून घ्यायचा आहे। आपल्याला पाणी नाही घालायचं याच्यामध्ये, नाहीतर आपलं बॅटर पातळ होईल। ह्या पालकला आपल्याला असं जरा हलवून नरम करून घ्यायचं आहे। तेल नाही घातलं याच्यामध्ये, आपण असंच नरम करून घेतोय। एक जुडी आहे मोठी पालकची। आपला पालक छान शिजला आहे। आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये। आता त्याच कढईमध्ये पाणी घालून घेऊया आपण 2 ग्लास। कढाईमध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे। कढई मोठी आहे कारण की ताट आपलं याच्यामध्ये ठेवलं तर खाली पाण्यामध्ये डीप होऊ नये, नाहीतर ताट जर पाण्यामध्ये डीप झालं तर पाणी वर ताटामध्ये येईल आणि आपला ढोकळा व्यवस्थित बनणार नाही। ढोकळ्याचं पीठ असं कुठल्याही भांड्याने मोजून आपल्याला 3 ठिकाणी करायचं आहे। पीठ मोजूनच घ्यायचं। इथे आपण ह्या टोपाने मोजून 3 ठिकाणी पीठ काढलेलं आहे। आता इथं घेतलं आहे एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये घालून घेणार आहोत आलं आणि आपली हिरवी मिरची। यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। इथं आपल्याला मीठ कमीच वापरायचं आहे कारण की आपण इडलीच्या पिठामध्ये पण मीठ घातलेलं असतं, तर मीठ जास्त होऊ नये। आता यामध्येच घालून घ्यायचं आहे जे आपण शिजवला होता तो पालक, आणि ह्याला आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपलं पालक आणि हिरवी मिरची अद्रकचं पेस्ट तयार आहे। यामध्येच आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया। काड्यासकट कोथिंबीर घातली आहे थोडी, आणि वाटून घेऊया याला बारीक अजून। आपलं पालक, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे। हे आपलं पीठ आहे, हे असं एवढं घट्ट आहे। आता हे एवढं घट्टच आपल्याला ठेवायचं आहे कारण की आता पालक घातल्यानंतर यामध्ये थोडं पाणी सुटणार आहे। आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया पालक आणि हे आपलं ह्यामध्ये घालून झाले। आता आपण छानपैकी याला मिक्स करून घेऊया। आता हे बघा आपलं मिक्स करून झालंय छानपैकी। यामध्ये हलकासा आपण ग्रीन कलर घालून घेणार आहोत, जास्त नाही घालायचा ग्रीन कलर, नाहीतर कडू लागू शकतो ढोकळा। तुम्हाला जर कलर नसेल पाहिजे तर तुम्ही असंच बनवलात तरी चालेल। इथे मी असं ह्या प्रकारचं ताट घेतलं आहे, त्या कढईपेक्षा थोडं लहानही नाही आणि मोठंही नाही, मीडियम साईजचं। आता ब्रशने आपण ह्या सगळ्या ताटाला तेल लावून घेऊया छानपैकी। इथे मी ह्या आकाराची वाटी घेतली आहे। ह्या वाटीने मोजून मी 1 वाटी हे जे आपण पालकचं पीठ तयार केलं होतं ते मोजून घेणार आहे 1 वाटी। हे बघा पालकचं पीठ मी घेतलेलं आहे 1 वाटी मोजून। आता यामध्ये थोडासा इनो घालून घेणार आहोत आपण। याच्यामध्ये अर्धा चम्मच इनो घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। इनो घालून आपण ह्या ताटामध्ये काढून घेतलं आहे। आता आपल्याला हे या प्रकारे टॅप करून सगळं व्यवस्थित करायचं आहे ताटामधलं। हे बघा सगळं व्यवस्थित झालं आहे। आता आपण कढईत पाणी ठेवलं होतं त्यामध्ये हे ताट ठेवून घेऊया। हे बघा कढईमधल्या पाण्याला उकळ आली आहे। आता आपण हे ताट यामध्ये ठेवून घेऊया। हे बघा ह्या प्रकारे मी एक ताट ठेवून घेतलंय। यावरती आपण आता झाकण ठेवून 10 मिनिटं वाफळू देऊया। 10 मिनिटं वाफळवतो तोपर्यंत आपण व्हाईट
मधल्या लेअरची व्हाईटवाल्या तयारी करून घेऊया. जी आपण मका उकडली होती ती घालून घेऊया यामध्ये थोडीशी. आता याला मिक्स करून घेऊया आपण. छान अशी यामध्ये मका मिक्स झाली आहे आपली. आता आपण ज्या भांड्याने हे पीठ मोजून घेतलं होतं पालकचं, त्याच भांड्याने हे व्हाईटवालं पीठ पण मोजून घेऊया. आपण त्याच भांड्याने एक भांडं मोजून यामध्ये ते व्हाईटवालं बॅटर काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडासा इनो. आपण यामध्ये थोडासा इनो घालून घेतला आहे. मिक्स करून घेऊया. हे आपला मिक्स झालंय. आता आपण आपला हे ढोकळा चेक करून घेऊया. हा बघा, हा पण झालाच आहे. आपण चाकूने बघूया झालाय का ढोकळा. झालाय हा ढोकळा. आता आपण दुसरी लेयर घालून घेऊया यावर व्हाईट ढोकळ्याची लेयर घालून घेतली आपण. आता चम्मचच्या सहाय्याने सगळीकडे असं व्यवस्थित करून घेऊया. सगळीकडं एकसारखं पसरवून झालं आहे. आपण यावर आता झाकण ठेवूया आणि याला अजून आपण 10 मिनिटं होऊ देऊया. आता बाकी आहे आपला ऑरेंज कलरसाठी हे व्हाईटवालं बॅटर आपण ठेवलं होतं. गाजर किसलेलं घेतलं होतं ते राहिले घालायचं, ते घालून घेऊया. हे छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता घालून घेऊया थोडासा ऑरेंज कलर, जास्त नाही थोडासा घालायचा. आता मिक्स करून घेऊया छानपैकी. हा बघा, छान असा आपला ऑरेंज कलर पण मिक्स करून झाला आहे. ऑरेंज कलरही आपण त्याच भांड्याने मोजून घेतला आहे. आता आपण चेक करूया आपला वरचं झाला आहे का ढोकळा. हा बघा, हा आपला झालेला आहे व्हाईट पण ढोकळा. आता आपण यामध्ये घालून घेऊया ऑरेंजवाला. हा बघा, ऑरेंज कलरही आपला छान पसरवून झाला आहे. यावर झाकून घेऊया ताट आणि याला अजून आपण 10 मिनिटं वाफळून घेऊया. आता इकडे मी ठेवले आहे एक तडक्यासाठी कढई. त्यामध्ये घातला आहे चम्मचभर तेल, एक पळी जरा मोठा चम्मच. त्यामध्ये घालून घेणार आहोत मोहरी. दहा प्लेट ढोकळा आहे हा. दुसऱ्याचं पार्सल आहे. आम्ही पार्सलचं जेवण घेतो. तर मोहरी चांगली तडतडू देऊया. तडक्यासाठी मी इथं थोड्याशा हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे आणि थोडेसे तीळ आहेत व्हाईटवाले. आता आपली मोहरी तडतडली आहे. आपण त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता त्याचबरोबर यामध्ये तीळ घालून घ्यायचे. तीळ घातल्यानंतर महत्त्वाचं, मिक्स करून पटकन वरून ताट झाकून घ्यायचं आहे, नाहीतर तीळ उडतात. गरम असतं खूप. आता आपण यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण हा ढोकळा चेक करूया आपला झालाय का. हा बघा, चाकू क्लीन आलाय, म्हणजे आपला हा ढोकळा तयार झालाय. आपण वर काढून घेऊया बाहेर. त्याचप्रमाणे आता दुसरीही प्लेट मी लावत आहे. हा बघा, आपण बाहेर ढोकळा काढून घेतला. आता छानपैकी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. गरम आहे खूप. यावर आपण बनवलेला तडका घालून घेऊया. तडका आपला पसरवून झाला आहे. आता याला थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊया. आता आपण हिरवी चटणी वाटून घेऊया. आता हिरवी चटणी वाटण्यासाठी इथं मी धनिया घेतला आहे. थोडं दांड्याबरोबर आहे, म्हणजे थोड्याशा काड्या आहेत त्याच्यामध्ये. आता हा धनिया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. आता यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. तिखट तुम्हाला कसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता. यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं आहे.
हे आहे हरभऱ्याचं डाळ, ते पण यामध्ये घालून घ्यायचे आणि यामध्ये घालायचं आहे आता मीठ आणि आपण चटणी वाटून घेऊया मीठ घालून. हे बघा आपली हिरवी चटणी पण वाटून एकदम ग्रीन अशी चटणी वाटून तयार आहे. त्याचबरोबर दुसरी थाली तयार झाली आहे. आता आपण थंड झालेल्या थाळीमधला ढोकळा कापून घेऊया. हा बघा आपण हा ढोकळा सगळा कट करून घेतला आहे. तुम्हाला मी एक पीस काढून दाखवत आहे याचं. हा बघा किती छान, खालून असा ग्रीन, आतमध्ये व्हाईट आणि वरतून ऑरेंज, एकदम मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवून तयार आहे. तुम्ही पण ह्याप्रमाणे ढोकळा बनवू शकता. खूप छान लागतो. तुम्हाला सर्व करून दाखवते. ही बघा कशी वाटली तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा. व्हाईट चटणी आणि ढोकळा, आहा, खूप मजा येते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.